नमस्कार, मी अश्विन बापट. या खास चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईतल्या सर्व शिक्षकांची पगार खाती राष्ट्रीयकृत बँकेत असताना ती मुंबई बँकेतनं काढली जावीत असा आदेश एका JR-द्वारे राज्य सरकारने काढला आणि त्याच्यानंतर एक मोठं आंदोलन उभं राहिलेलं आहे. या अध्यादेशाविरोधात शिक्षकांनी आंदोलन केलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मुंबई बँक ही आधीच वादात आहे आणि असे आदेश देऊन सरकार मुंबई बँकेला फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप या शिक्षक संघटनांनी केला आणि याच अनुषंगाने आज आपण चर्चा करत आहोत ती म्हणजे बुडणारी बँक वाचवण्यासाठी हा सगळा खटाटोप आता सुरू आहे का आणि का ही शिक्षकांची खाती जी आहेत ती बदलत आहेत. आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर मुंबई स्टुडिओमध्ये माझ्या सोबत आहेत. त्यासोबतच शिक्षक भारती ज्यांनी विरोध केलेला आहे या अध्यादेशाला, या निर्णयाला, त्याचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे देखील आपल्या सोबत आहेत आणि आपल्यासोबत शिक्षक परिषदेचे अध्यक्ष अनिल बोरनारे हे देखील असणार आहेत. या तिन्ही मान्यवरांचं स्वागत करूया आपण. आणि सगळ्यात सुरुवातीला शिक्षक भारती ज्यांनी खूप मोठा विरोध केलेला आहे, एक आंदोलन छेडलेलं आहे, त्यांच्याकडे जाऊया, त्यांच्या प्रतिनिधींकडे जालिंदर सरोदेंकडे जाऊया. जालिंदर सरोदेजी, मेन आक्षेप तुमचे मुंबई बँकेकडे ही खाती जी आहेत किंवा हे पगार जे आहेत जाण्यामध्ये मुख्य आक्षेप नेमके काय आहेत? तुम्ही सविस्तरपणे भूमिका मांडा. मुख्य आक्षेप या संदर्भात असे आहेत की महाराष्ट्रातील शिक्षकांचे गेली 40 वर्ष कधीही 1 तारखेला पगार झाला नव्हता. कारण हे सर्व पगार कोऑपरेटिव्ह बँकांमधून होत होते. म्हणून तत्कालीन अर्थमंत्री माननीय जयंत पाटील साहेब, तत्कालीन शिक्षण मंत्री माननीय दर्डा साहेब यांनी 5 ऑक्टोबर 2011 साली माननीय आमदार कपिल पाटील यांच्या 4 वर्षांच्या संघर्षातला ती पावती दिली आणि मुंबईतील शिक्षकांचे पगार युनियन बँकेतून, नॅशनलाइज बँकेतून केले. तेव्हापासून आज लागायत आम्हाला 1 तारखेला पगार मिळतोय. एवढंच नाही, तो ऑल ओव्हर भारतामध्ये कुठेही आम्ही युनियन बँकेचं अकाउंट ऑपरेट करू शकतो, ATM वापरू शकतो, चेक्स वापरू शकतो. आमचे दक्षिण भारतीय शिक्षक असतील, उत्तर भारतीय शिक्षक असतील किंवा मुंबई बाहेर राहणारे शिक्षक असतील, हे सर्वजण युनियन बँकेच्या मार्फत सगळे आपले अकाउंट ऑपरेट करू शकतात. असं असताना जिल्हा बँका प्रचंड अडचणीत असताना माननीय मुख्यमंत्री म्हणतायत आणि हा जो निर्णय घेतलाय हा वित्त विभागाला अंधारात ठेवून घेतलेला निर्णय आहे आणि त्याच्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. आज जवळजवळ 16,000 शिक्षकांनी आमच्या जवळ सह्या दिलेल्या आहेत की आम्हाला मुंबई बँकेतून पगार नकोय, आम्हाला राष्ट्रीयकृत बँकेतून पगार हवाय, आम्हाला युनियन बँकेतून पगार हवाय. कारण ही जी बँक आहे ही बँक सुद्धा केंद्र सरकारची आहे, केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आहे आणि इथे सुद्धा आहे. मग केंद्र सरकारची बँक का नको? आणि त्यासाठी आम्ही सर्व शिक्षकांनी मुंबईमध्ये 3ही शिक्षण निरीक्षक कार्यालय आंदोलनाची हाक दिलेली आहे. फार मोठ्या प्रमाणात महिला या आंदोलनात उतरलेल्या आहेत. अभूतपूर्व अशी स्थिती शिक्षकांमध्ये, प्रचंड असंतोष आहे, अस्वस्थता आहे. कारण कधी नव्हे 6 वर्ष मिळणारा 1 तारखेचा पगार जातो की काय आणि आपले पगार बुडतात की काय. कारण नाशिकची जिल्हा बँक असेल, 6 महिने शिक्षकांना पगार मिळालेला नाही. नागपूरची बँक बुडालेली आहे, बीडची बँक बुडालेली आहे, औरंगाबादची बँक बुडालेली आहे, वर्ध्याची बँक बुडालेली आहे. शिक्षकांच्या ठेवी आणि पगार आज तागायत 5 वर्षानंतर सुद्धा मिळालेल्या नाहीत. अशी परिस्थिती असताना शिक्षक मुंबई बँकेकडे कसे जातील? और नॅशनलाइज बँकेसाठी सिक्युरिटी असणारी बँक आणि अद्ययावत बँक असताना आम्ही मुंबई बँकेकडे जायला अजिबात तयार नाहीयेत आणि आम्ही अजिबात मुंबई बँकेमध्ये आणि कुठल्याच कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये खातं काढणार नाहीये. म्हणजे मुंबई बँकेबद्दल तुम्हाला तो कॉन्फिडन्स नाहीये जो तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकांवर आहे? अगदी खरं आहे. मुंबई नाही, कुठल्याच कोऑपरेटिव्ह बँकेवर आमचा विश्वास नाहीये. आमचे शिक्षकांचे पगार हे राष्ट्रीयकृत बँकेतूनच झाले पाहिजेत अशी आमची स्पष्ट मागणी आहे. ठीक आहे, प्रवीण दरेकरांना विचारूया. प्रवीण दरेकर, त्यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की तिकडे तुमचं सरकार आहे, इकडे तुमचं सरकार आहे. राष्ट्रीयकृत बँका म्हणजे पुन्हा एकदा त्या ठिकाणी केंद्राचा संबंध येतो. मग अशा वेळी मुंबई बँकेतनच पगार करण्याचे अट्टहास कशासाठी? आणि मुख्य म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स नाहीये मुंबई बँकेवर. खरं म्हणजे एक गोष्ट स्पष्ट करू इच्छिते की पगार हा विषय स्वतंत्र आहे, शिक्षकांचा आंदोलन हा विषय स्वतंत्र आहे. मुंबई जिल्हा बँकेवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी सिद्ध झालेला नाही. कोर्टामधनं रिट पिटिशन 2 होती, तीही डिसमिस या सर्व विषयांवर झालेली आहेत. त्यामुळे मुंबई बँकेवर आरोप तर कोणी कोणावर करू शकतो. उद्या आम्ही त्या ठिकाणी आरोप करू शकतो, पण आरोप करायला काही फार लागत नाही. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा काडीचा भ्रष्टाचार नाही हे आपल्या माध्यमातून मी सर्व शिक्षकांना सांगू इच्छितो. दुसरं, डुबणारी बँक, मला वाटतं सर्व आधारहीन अशा
या ठिकाणी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मुंबई बँकेची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न। आज जिल्हा मध्यवर्ती बँक राज्यातल्या सगळ्या 3-4 सर्वोत्तम बँका आहेत, त्याच्यामध्ये सर्वाधिक वरची जिल्हा मध्यवर्ती बँक आहे। सांगतात लॉस मध्ये आज 14-15 कोटीचा नफा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आहे, जे आर्थिकदृष्ट्या अत्यंत उत्तम काम करते, जिचा 0% NPA आहे, त्याची 6,000 कोटीच्या आसपास उलाढाल आहे आणि अवर्ग त्या ठिकाणी दिला जातो। आणि हे काही वशिलाने होत नाही, अवर्ग नाबार्ड, RBI, शासन या साऱ्या लोकांचं त्या ठिकाणी इन्स्पेक्शन होत असतं वारंवार आणि त्याच्यात त्या बँकेची आर्थिक स्थिती सांगितली जाते। कुठल्याही प्रकारची बॅलन्स शीट आमची पाहिली नाही, ऑडिट समजून घेतलं नाही। आणि ठीक आहे ना, राज्यामध्ये काही जिल्हा मध्यवर्ती बँका निश्चितपणे अडचणीत असतील, त्या अडचणीत आहेत म्हणून एक उत्तम बँक असेल आणि त्या बँकेत जर शासनाने निर्णय घेतला असेल आणि सरसकट सहकारी बँका त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या आहेत असं बोलणं मला वाटतं राज्यातल्या सहकार चळवळीवर पण अन्याय करण्यासारखं आहे। कारण की या राज्याला उच्च उभारणीमध्ये सहकारी बँकांचं पण एक मोठं योगदान आहे। त्या परिस्थितीमध्ये काही जिल्हा बँक तिथल्या परिस्थिती, तिथल्या पुढाऱ्यांच्या, तिथले व्यवस्थापन यामुळे अडचणीत आले असतील। प्रश्न केंद्रात बीजेपीचं सरकार आहे, राज्यात बीजेपीचं सरकार, हा प्रश्न सरकारचा नाहीये। मला वाटतं या ठिकाणी मेरिटवर डिस्कस होणं आवश्यक आहे। युनियन बँकेमधनं जर आमच्याकडे पगार आला असेल तर युनियन बँकेपेक्षा आम्ही त्या ठिकाणी शिक्षकांना सवलती देत नाही का? युनियन बँक ज्या फॅसिलिटी देते ते आम्ही त्या ठिकाणी देत नाहीत का? आणि जर पगार देण्याची क्षमता, उद्या 1-2 महिने पगार जरी लेट आले तरी ते देण्याची क्षमता आज आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आहे। त्याच्यामुळे अशा प्रकारचे कपोल कल्पित त्या ठिकाणी आरोप करणं आणि काय उत्स्फूर्त प्रतिसाद वगैरे काही नाही, मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। साधारणतः 6-6.5 शिक्षकांनी 3-4 दिवसात अकाउंट त्या ठिकाणी उघडलेत आणि मोर्चा जो झाला त्या मोर्चाचं चित्रही बघा, 100च्या आसपास पण त्या ठिकाणी प्रतिनिधी नव्हते। कारण लोकांना पगार इथे काय तिथे काय, आमचा पगार सुरक्षित हवा, आमचा पगार वेळेवर त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, अशा प्रकारची शिक्षकांची सार्वत्रिक भावना त्या ठिकाणी आहे। आणि त्यामुळे या विषयाला राजकीय रंग दुर्दैवाने त्या ठिकाणी दिला जातोय, ही खेदाची बाब आहे। कारण शिक्षणासारखं पवित्र काम आणि त्या शिक्षकांमध्ये आणि एका बँकेमध्ये किंवा सहकारी मुवमेंटमध्ये अशा प्रकारचा वाद उभा करणं मला वाटतं योग्य नाही। ठीक आहे, आपण विचारूया जालिंदर सरोदे आपल्या बरोबरच आहेत, आपल्याला बोरनारेजींकडे देखील जायचंय, मात्र जालिंदर सरोदेंना विचारूया। ते जसं म्हणतात जालिंदर सरोदे की याच्यामध्ये उगाच वाद निर्माण करण्यात आला आणि मुख्य म्हणजे राजकीय रंग आहे, एक त्यांचा आरोप आहे। आणि दुसरी गोष्ट, तेही सक्षम आहेत पगार द्यायला वेळेवर आणि 2 महिने जर लागले, अगदी 2 महिन्यापर्यंतचा बॅकअप जे आहे तो त्यांच्याकडे, असा देखील त्यांचा दावा आहे। तर मग आक्षेप का घेत आहे असं त्यांचं म्हणणं? आमचा आक्षेप यासाठी आहे की राज्यभरातील एकही सहकारी बँकेने आजपर्यंत 1 तारखेला पगार दिलेला नाही। नंबर 2 ची गोष्ट अशी आहे, यांच्या मुंबई बाहेर ATM पण नाहीयेत आणि ब्रांचेस पण नाहीयेत। मुंबई बाहेर हस्तक्षेप करतो ते जरा सांगायचं राहिलं। प्रवीण दरेकरजी, मी येतो, त्यांना पूर्ण करू दे, मी येतो। मुंबई बाहेर आमचे बहुसंख्य शिक्षक, हजारोचे शिक्षक राहत आहेत आणि 3 ट्रान्झॅक्शनच्या वरती जर ATM कार्ड वापरलं गेलं तर त्याला चार्जेस RBI नुसार लागणार आहेत। आमचा संपूर्ण व्यवहार एक शिक्षक काम करतो आणि कष्टाचा पैसा आहे। आमचा आक्षेप याला आहे, आमचा कष्टाचा पैसा आम्हाला ठरवू द्या ना कुठे पाहिजे तो। आम्ही जर राष्ट्रीयकृत बँकेतून मागत असू, तिथून आनंदात असू, तर मुंबई बँकेकडे देण्याचं कारण काय? कुठली तरी बँक वाचवायची आहे, कुठलं तरी काय करायचंय म्हणून शिक्षकांचे पगार जर वेटीला धरणार असेल तर हे चालणार नाहीये आणि याला वित्त विभागाची कोणतीही परवानगी घेतलेली नाहीये। ठीक आहे, ठीक आहे, आपण हा मुद्दा घेऊन देखील आपण प्रवीण दरेकरांकडे जाणार आहोत। तिकडे अनिल बोरनारे देखील आपल्या सोबत आहेत, मात्र इकडे एक छोटासा ब्रेक आपल्याला घ्यावा लागतोय। ब्रेक नंतर अनिल बोरनारे यांच्याकडे त्यांचा स्टँड आपण जाणून घेणार आहोत आणि जे आरोप आता पुन्हा एकदा जालिंदर सरोदे यांनी नव्याने केलेले आहेत त्याच्यावर प्रवीण दरेकरांचं काय म्हणणं आहे, कारण जसा 3 ATM ट्रान्झॅक्शनचा मुद्दा खूप जेन्युइन मुद्दा आहे, त्याच्यावर नेमकं काय म्हणायचं प्रवीण दरेकरांना, ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत। एक छोटासा ब्रेक, पाहत राहा ABP माझा। ब्रेक नंतर या खास चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। शिक्षकांची बँक खाती का बदलतात आणि मुंबई बँकेतनं आता शिक्षकांचे पगार होणार आहेत त्या संदर्भातलं एक आंदोलन मोठं छेडण्यात आलेलं आहे, त्याबद्दल आज आपण चर्चा करतो आहे। आणि त्या अनुषंगाने आपल्यासोबत आहेत मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, प्रमुख कार्यवाह शिक्षक भारतीचे जालिंदर सरोदे आणि शिक्षक परिषद मुंबईचे अध्यक्ष अनिल बोरनारेजी आपल्यासोबत आहेत। अनिलजींना आता आपण त्यांचा स्टँड विचारूया। अनिलजी, शिक्षक परिषदेचा आता नेमका काय स्टँड आहे याच्यामध्ये, कारण इकडे शिक्षक भारती तर ठाम आहे की मुंबई बँकेतनं पगार व्हायलाच नको आहेत। महाराष्ट्रातील शिक्षकांचं वेतन हे 1 तारखेला व्हायला पाहिजे, यासाठी गेली 40 वर्षापासून
एकमेव जी संघटना लढत होती ती म्हणजे महाराष्ट्राच्या शिक्षक. आमचे मित्र जालिंदर यांनी जे सांगितलं की आमच्या प्रतिनिधींनी यासाठी संघर्ष वगैरे केला, यामध्ये क्रेडिट घेण्याचा प्रयत्न आहे. गेल्या 40 वर्षापासून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेसह TDF असेल, अन्य संघटना असेल, या संघटनांसाठी श्रेय होतं आणि या श्रेयाच्या मुळे म्हणजे या प्रयत्नांच्या मुंबईतल्या शिक्षकांचे वेतन हे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये झालेले. अश्विन, मला या ठिकाणी सांगायचं आहे, दरेकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मेरिट वरती चर्चा व्हायला पाहिजे. युनियन बँक आहे किंवा मुंबई बँक, मुंबई बँक जर युनियन बँकेपेक्षा कमी व्याज दरामध्ये माझ्या शिक्षकांना कर्ज देत असेल, जर सवलत देत असेल, अनिलजी मी तुमच्याकडे येतो. तुमच्या ऑडिओचा थोडासा प्रॉब्लेम आहे, पण त्याच्या आधी आपण मगाशी जे आरोप केलेले होते जालिंदरजींनी, प्रवीण दरेकरांकडून आपण उत्तर घेऊया. प्रवीण दरेकर, त्यांचा तो जो मुद्दा आहे एटीएमचा खूप जेन्युइन मुद्दा आहे, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की 3 ट्रान्झॅक्शन नंतर मग पैसे लागणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे GR किंबहुना वित्त मंत्रालयाची त्यांच्या म्हणण्यानुसार परवानगी नाहीये या सगळ्या संदर्भात. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? मला खरं म्हणजे अश्विन आश्चर्य वाटतं, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करणारे सरोदे सारख्या नेत्यांनी वस्तुस्थितीची माहिती घेऊन जर बोलले तर चांगलं होईल. मी मगाशी सांगितलं जिल्हा बँक सक्षम आहे, वित्त विभागाची परवानगी घेतलेली आहे, वित्त विभागाच्या परवानगीशिवाय त्या ठिकाणी ही फाईलच मुव्हमेंट होत नाही. वित्त विभागाची परवानगी घेऊन राज्याचे मुख्यमंत्री यांची मान्यता घेऊन ही फाईल त्या ठिकाणी पुन्हा येऊन ती मंजूर झालेली आहे. हे जर त्यांनी समजून घेतलं असतं तर अशा प्रकारचं आधारहीन वक्तव्य त्यांच्यासारख्या नेत्याकडून या ठिकाणी आलं नसतं, हे आपल्या माध्यमातून मला सांगावं असं वाटतं. जसं मुंबई बँक लॉसमध्ये, प्रॉफिटमध्ये असताना लॉसमध्ये आम्ही बघितलीच नाही बॅलन्स शीट. त्यांनी जो उल्लेख केला एटीएमच्या बाबतीत, मला आपल्या माध्यमातून या शिक्षकांनाही आश्वस्त करायचं आहे की मुंबई बँकेची मुंबईत 25-30 ATM सेंटर्स आहेत, 20 प्रस्तावित आहेत. युनियन बँकेपेक्षा ब्रांचेस आमच्या मुंबई शहरामध्ये त्या ठिकाणी एक्सटेन्शन काउंटर आहेत. आणि जो विषय त्यांनी सांगितला की राज्याच्या बाहेर जे शिक्षक आहेत त्यांचं काय, बरोबर, आपल्या माध्यमातून सांगतो केवळ 3 नाही तर 5 ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी आम्ही फ्री त्या ठिकाणी आउटसाइड एटीएमला आम्ही त्या ठिकाणी करतोय. ते आम्ही वाढवूही, त्या ठिकाणी 1 रुपया त्याच्यावर चार्ज घेणार नाही आहोत आम्ही. त्यांच्याकडे NEFT असेल, RTGS असेल, पे ऑर्डर असेल, चेक असेल, डिमांड ड्राफ्ट असेल, कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारणार नाही. आलं का लक्षात? त्यामुळे 1 रुपयाचा भुर्दंड नाही. अश्विन, 9.5% व्याजदराने आम्ही कर्ज देणार आहोत. आज युनियन बँक 11.40% व्याजदराने कर्ज देते. तीच जर कर्ज मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक टॉपअप करणार असेल, त्या ठिकाणी 9.5% व्याजदराने देत असेल, तर माझ्या सर्वसामान्य त्या ठिकाणी कष्टकरी शिक्षकाचे 6-7 हजार रुपये वाचणार असतील, तर ह्यांनी हित शिक्षकांचं बघितलं पाहिजे की आपली राजकीय दुकानदारी करण्यासाठी त्या ठिकाणी हा इश्यू केला पाहिजे. मला खरं म्हणजे खंत या ठिकाणी व्यक्त करावीशी वाटते की या ठिकाणी शिक्षकांचं हित कशात आहे. आमचे शिक्षकांचे पगार सुरक्षित आहेत का? करा मेरिटवर चर्चा. मुंबई बँकेची स्थिती काय आहे? करा मेरिटवर त्या ठिकाणी चर्चा. शिक्षकांना युनियन बँक काय देते, आम्ही काय देतोय, करा मेरिटवर चर्चा. परंतु शिक्षकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण होतंय. मी आपल्याला सांगतो, 150 आमचा स्टाफ आज जाऊन मुख्याध्यापक शिक्षकांना नीट वस्तुस्थिती समजावतो. आज मी बैठक घेऊन आम्ही संचालक लोक मुख्याध्यापक ट्रस्टींना भेटणार आहोत की हे सगळं जे चित्र असं त्या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे मला वाटतं खोटं चित्र या ठिकाणी दुर्दैवानं शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये केवळ आपले राजकारणाचं नेतृत्व टिकवण्यासाठी या ठिकाणी होतंय. ही दुर्दैवी गोष्ट या शिक्षकांच्या पगाराच्या माध्यमातून होतंय. अहो किती पगार हा विषय एका जिल्हा बँकेत गेला, एवढ्या चर्चेचा होऊ शकतो. ठीक आहे, ठीक आहे. तुमच्या म्हणण्यानुसार मुंबई बँक सध्या पूर्णपणे प्रॉफिटमध्ये, आर्थिक स्थिती पूर्ण सक्षम आहे. ठीक आहे. हे सगळे जे मुद्दे आता जालिंदर सरोदे तुमच्याकडे येईन मी वाइंड अप करताना. त्यांनी सांगितलं, त्यांनी आश्वस्त केलं किंबहुना 3 ची 5 ट्रान्झॅक्शन, त्याच्यानंतर कुठलेही चार्जेस लागणार नाहीत. व्याजदराबद्दल देखील त्यांनी तुम्हाला इकडे आश्वासन दिलेलं आहे. एवढं सगळं जर मिळत असेल तर मग तुम्ही पॉझिटिव्ह होणार का मुंबई बँकेबद्दल? अजिबात होणार नाही. याचं कारण एक आहे, यांच्याकडे 25 ATM केंद्र आहेत, 27,000 शिक्षक आहेत. यांच्या बँकांची स्थिती, यांच्या कर्मचाऱ्यांची स्थिती आणि यांची बॅलन्स शीट, या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर हे आम्ही बोलायची गरज नाही. विवेकानंद चुकीचा प्रचार करतात. विवेकानंद गुप्ताजी बीजेपीचे महासचिव आहेत, त्यांनी या बँकेच्या संचालकांवर FIR केलेली आहे. माझं असं म्हणणं आहे साहेब की
राज्यात या मुंबईमधील शिक्षक प्रचंड अस्वस्थ आहेत, कारण त्यांना कुठल्याही कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये मी तुम्हाला आता सांगतो, आमचे मित्र अनिल बोरनारे जे आहेत की आता बोलत होते, त्यांच्या शाळेतल्या ते एकटे सोडून 53 लोकांनी मुंबई बँकेला विरोध केलेला आहे. जेवढे जेवढे शिक्षक परिषदेचे जेवढे जेवढे नेते आहेत त्यांच्या सगळ्यांच्या 100% शाळेतील शिक्षकांनी विरोध केलेला आहे. केवळ आपलं सरकारचा निर्णय आहे त्याचं समर्थन करण्यासाठी हे राजकीय गोष्टी करत आहे. आणि आम्ही काही झालं तरी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आमचे खाते उघडून देणार नाहीत. आणि ज्या सोयी सुविधा असण्यापेक्षा आम्हाला आमचे पगार महत्वाचे आहेत. कष्टाचा पैसा आहे तो नाशिक, तो बीड, तो नागपूर सारखा आम्हाला पुन्हा 6-6 महिने घालवायचे नाहीयेत. आमचे डिपॉझिट सिक्युअर ठेवायचे. आम्हाला 1 तारखेला पगार पाहिजे. आम्हाला कोऑपरेटिव्ह बँकेवर अजिबात विश्वास नाही आणि आम्ही खाते उघडणार नाही. ठीक आहे. वाइंड अप कमेंट प्रवीण दरेकर, एकदम 30 सेकंद. मला वाटतं एवढं खोटं रेटून एका शिक्षक संघटनेचा नेता बोलतोय याचं मला फार आश्चर्य वाटतंय. ठीक, आज मी आपल्याला आश्वस्त करतो, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक 100% सक्षम आहे. जर एक दिवस ही पगाराचा मागे पुढे झाला तर मी राजीनामा देऊन टाकेन अध्यक्षपदाचा. एवढा कॉन्फिडंट मी आहे. परंतु उगाच आता त्या ठिकाणी शिक्षकांना संभ्रमावस्था निर्माण करून या ठिकाणी आपलं नेतृत्व प्रस्थापित करायचा प्रयत्न होतोय. बोरनारेंसारखे अनेक नेते आहेत ज्यांनी मला, बाळासाहेब म्हात्रे आहेत, इतर नेते आहेत, यांनी मला फोन करून सांगितलंय की आम्ही जिल्हा बँकेसोबत आहोत. ही सर्वसामान्यांची बँक आहे, कॉमन लोकांची बँक आहे. नॅशनलाइज बँकांवर चर्चा होऊ शकते त्यांच्या अवस्थेवर. आणि मग जर सर्वसामान्यांच्या बँका आहेत या सहकारातल्या, त्यांना जर शासन ताकद देत असेल तर या सर्वसामान्यांचं नेतृत्व करणाऱ्यांनी एवढं पोटात दुखायचं काय कारण नाही. ठीक, बरं, एकाही ठिकाणी मेरिटवर अश्विन चर्चा होत नाही. ठीक आहे, कारण त्या ठिकाणी चर्चा होत नाही. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. तुम्ही तुमच्या मुद्द्यावर ठामा. तुमचा असा दावा आहे की बँक सक्षम आहे आणि कुठेही शिक्षकांचं जो आहे ते नुकसान होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. तिकडे जालिंदर सरोदे जे आहेत ते मात्र राष्ट्रीयकृत बँकांवर ठाम आहेत. जालिंदर सरोदेजी पण आता प्रवीण दरेकरांनी आपल्याला आश्वासन दिलंय, ऑन कॅमेरा आश्वासन दिलंय की एक दिवस जरी पगार लेट झाला तरी आपण या सगळ्या संदर्भात जे राजीनामा देऊन टाकेल मी अध्यक्ष पावलं उचलू. अपेक्षा करूया. आपल्याकडे खूप वेळ कमी आहे. मला तुम्हाला दोघांनाही कृपया थांबावं लागेल. आपल्याकडे वेळ कमी. अपेक्षा करूया की याच्यामध्ये शिक्षकांचं हित जपलं जाईल. शिक्षकांना कुठल्याही प्रकारे नुकसान किंवा त्याची झळ या कुठल्याही प्रकारे पोहोचणार नाही अशी अपेक्षा करूया. या चर्चेसाठी प्रवीण दरेकर आणि त्यासोबतच जालिंदर सरोदे दोघांनी आपल्याला वेळ दिला. या दोघांचेही आभार. या खास चर्चेमध्ये आता इकडे थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एबीपी माझा.